अमरावतीत आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असून या संदर्भात अमरावती युवक काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल सुरेंद्र येवले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनानुसार पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेचे अनुदान अद्याप थकीत असून शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही। त्यांचा निवास, भोजन आणि शिक्षण या सर्व बाबतीत गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत। त्याचबरोबर शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील निर्वाह भत्त्यांचे वितरण सुद्धा अद्याप झाले नाही। युवक काँग्रेस वतीने राज्य सरकारला इशारा दिला की येत्या 7 दिवसात निधी व भत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केला नाही तर तीव्र जनआंदोलन सुरू करण्यात येईल। अमरावती जिल्ह्यातील आदिवासी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ही बाब अत्यंत गंभीर आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास विभागामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत त्यांना जो निर्वाह भत्ता मिळतो त्या विद्यार्थ्यांना तो या वर्षभरापासून मिळालेला नाही आहे। आता मार्च अखेरीस आम्ही काही अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने आदिवासी विभागाचे काही पैसे 20% लाडली बहीण योजनेवर वरती केलेले आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या समोर राहण्याचा, जेवणाचा प्रश्न उद्भवत आहे आणि त्यांनी आता शिक्षण कसं करावं या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आम्ही इथं कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे। येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्यांना तो निर्वाह भत्ता, त्यांना आदिवासी विद्यार्थ्यांना आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सुद्धा समाज कल्याणमार्फत निर्वाह भत्ता मिळतो, तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे। त्यांच्या हॉस्टेलमध्ये पण जे विद्यार्थी राहतात त्यांनाही सुखसुविधा मिळत नाही आहे। तिथं राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था नाही आहे। शासनाकडून प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात येतो पण त्या विद्यार्थ्यांना आज ती सुविधा मिळत नाही आहे। येणाऱ्या काळात राज्य शासनाने त्वरित या विद्यार्थ्यांच्या हितासाठी या विद्यार्थ्यांना ते निर्वाह भत्ता देण्यात यावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या तर्फे आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, अमरावती जिल्ह्याभर आंदोलन करू।